साडी ही फक्त वस्त्र नाही तर भारतीय स्त्रीचं सौंदर्य आहे. आणि सणवार म्हटलं की आपल्यालाही जरा नटायला आवडतं. पण सणवार म्हटलं की आपल्याला घरचं कामही करायचं असतं. मग साड्यांच्या वजनांमुळे खूपदा चिडचिड होते. काम करताना खूपच दमायला होतं. तर अशा कोणत्या साड्या आहेत ज्या आपण घरात सणावाराला घालू शकतो? त्या दिसायला छानही दिसतील पण वजनाने हलक्याही असतील. तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, घरी पूजा असेल किंवा सणावाराला तुम्हाला साडी घालून काम करावं लागणार असेल तर छान साधी हलकी पण काठापदराची साडी निवडा. कारण काही वेळा बरंच काम असतं आणि सतत तुमची साडीत उठबस होत असते. त्यामुळे अशा वेळी साडी हलकी पण उठून दिसणारी हवी. तसेच यासोबत केसाचा अंबाडा, गजरा माळा, गळ्यात एकच सोनेरी रंगाचा किंवा मोत्याचा हार परिधान करा. हातात खूप बांगड्या घालण्याऐवजी कमी बांगड्या घाला. म्हणजे काम करताना किंवा वावरताना बांगड्या मागे पुढे होऊन आवाज होणार नाही. तसेच तुम्हाला जखमही होणार नाही. कारण कधी कधी भरपूर कामात असताना बांगड्या सतत आपटत राहतात आणि जखम होते. नंबर 2, लिननची साडी. लिननची साडी तुम्ही परिधान करू शकता. ही साडी साधी वाटत असली तरी तुमचं रूप छान खुलवते. यासोबतच तुम्ही ऑक्सिडाइज दागिने परिधान करू शकता. यावर केस मोकळे सोडून गरज पडली की लगेच केसाचा आंबाडा बांधला आणि चटचट तुम्ही कामाला लागलात तरी या साडीत तुमचा लुक खूपच छान दिसतो. नंबर 3, सिल्वर सिल्क साडी. हलकी पण सणावाराला उठून दिसणारी साडी. यावर इमिटेशन ज्वेलरी, सिल्वरचे दागिने, मोत्याचे दागिने किंवा हिऱ्यासारखे चमकणारे दागिने तुम्ही परिधान करू शकता. केसांचा जुडा करून त्यात तुम्ही फूल माळून तुमचं रूप खुलवू शकता. नंबर 4, सिल्क ब्लेंड साडी. ही कॉटन सिल्कची साडी फारच उठून दिसते. यासोबत भरपूर दागिने परिधान करण्याची गरज नाही. केसांचा छान अंबाडा, गजरा, कानात मस्त झुमके, बस इतक्यातच तुमचं रूप हिरव्यागार रानाला गुलाबी स्वप्न पडल्यासारखं भासतं. रोजच सरळ पदर न ठेवता कधी कधी फ्री फ्लोईंग, कधी प्लेट्स तर कधी बेल्ट लावून पदर ठेवला तरी तुम्ही लुकमध्ये वेगळेपणा मिळवू शकता. साडी तीच असली तरी ब्लाऊज बदलल्यावर लुक पूर्णपणे बदलतो. त्यामुळे नेहमी एकाच प्रकारचे ब्लाऊज शिवण्याऐवजी कधी हाय नेक, कधी ऑफ शोल्डर, कधी बॅकलेस, कधी प्रिंटेड, कधी जॅकेट स्टाईल असे विविध प्रकारचे ब्लाऊज ट्राय करा. म्हणजे तुम्हाला कोणता ब्लाऊज युनिक आणि छान दिसतो ते कळेल. ऑक्सिडाइज, टेराकोटा, मोत्यांचे, सिल्वर असे वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 दागिन्यांचे सेट ठेवा. म्हणजे साडीनुसार तुम्हाला स्टायलिंग करता येईल. साडी भारी असेल तर मेकअप मिनिमल ठेवा. हलकी साडी असेल तर थोडा ब्राईट मेकअप शोभतो. नेहमी जुडा किंवा आंबाड्यापेक्षा कधी वेणी, कधी बन, कधी अर्धे केस मोकळे, कधी क्राउन बन, कधी मोकळे केस अशा वेगवेगळ्या केसरचना करून बघा. छोटी बिंदी साधेपणा देते. मोठी गोल लाल बिंदी पारंपरिक लुक देते तर डिझायनर बिंदी मॉडर्न लुक देते. त्यामुळे वेगवेगळ्या साडीत वेगवेगळ्या टिकल्या म्हणजे बिंदी ट्राय करून बघा. साडी तुमच्या अंगावर दिवसभर असणार आहे. त्यामुळे जास्त दागिने परिधान करणं टाळा. त्यापेक्षा फक्त मुख्य स्टेटमेंट पीस ठेवा. ब्लाऊज शिवताना खूप घट्ट शिवू नका. कारण घामाने अंग भिजलं की ब्लाऊज अधिक घट्ट होतो आणि अंगाला खाज येते. शक्य असेल तर कोणत्या दिवशी काय घालायचं आहे याचं प्लॅनिंग आधीच करा. म्हणजे साड्यांना इस्त्री करणं, त्यावरचे दागिने वगैरे सर्व तुम्हाला आधी शोधून ठेवता येईल आणि ऐनवेळी घाई होणार नाही. अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.